आपल्याला खुर्चीमध्ये बसलेल्या पाहायला मिळतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा यावेळी त्यांच्या सांत्वनपर भेटीसाठी इथं आलेले आहेत आणि ते तिथं त्यांच्या शेजारी बसलेले आपण पाहतोय। प्रचंड मोठा धक्का निश्चित खासदार सुनेत्रा पवार यांच्यासाठी सुद्धा हा आहे आणि त्यांच्याच सांत्वनपर भेटीसाठी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे पोहोचले। सुनेत्रा पवार ज्या अजित पवारांच्या पत्नी आहेत त्यांची भेट जेव्हा या दोघांनी घेतली तेव्हाचा हा फोटो आहे जो जय महाराष्ट्रावर आपण पाहतोय। संसदेच्या अधिवेशनासाठी म्हणून खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये होत्या। मात्र ही अपघाताची बातमी समजताच तातडीनं त्या तिथून निघाल्या, बारामतीमध्ये दाखल झाल्या आणि आता अजित पवार यांच्या या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या सांत्वनपर भेटीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण पवार कुटुंबाचं सांत्वन फडणवीस आणि शिंदे यांच्याकडून केलं गेलेलं आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, योगेंद्र पवार हे सगळेजण राजकारणात असलेली मंडळी आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मोठं कुटुंब आहे पवारांचं आणि त्या सगळ्यांवरच निश्चित हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। सणावाराच्या निमित्तानं एकत्र येणारे सगळे पवार कुटुंबीय आपण बघितले आणि आता मात्र या सगळ्या कुटुंबियांवर हा खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची ज्या वेळेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी भेट घेतली तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। अजित पवार यांच्या अपघाताची आणि त्यांच्या निधनाची बातमी समजताच कार्यकर्त्यांनी बारामतीकडे धाव घेतलेली आहे। कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेत आणि या कार्यकर्त्यांशी आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय, बघूया। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालेलं आहे। खऱ्या अर्थाने विमानाचा स्फोट झाला आणि आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र हरळलेला आहे। आपण जर पाहिलं तर मी सध्या बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या शासकीय महाविद्यालयामध्ये या ठिकाणी आलेलं आहे। त्यांचं बॉडी जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे आणि अंतिम दर्शन घेण्यासाठी जी एक झलक अजितदादांच्या देहाची मिळावी यासाठी या मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते बारामती असेल राज्यातील सर्वच कार्यकर्ते जे आहेत ते आपल्या नेत्याला अंतिमचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले। आपल्या बरोबर काही कार्यकर्ते आहेत, काय सांगाल दादा? आज आपल्या दादा गेल्याने आम्हाला अत्यंत दुःख झालेलं आहे। दादांचं काम एक नंबर होतं, एकदा शब्द दिला की पाळत होते। खऱ्या अर्थाने आपला तुमचा नेता, राज्याचा नेता, देशाचा नेता आज आपल्यातून गेलेला आहे, काय भावना आहे? खर तर दादाच्या या घटनेने बारामतीकर पोरकी झालेली दिसते। परत ही मला वाटतं दादा नंतर कुणी भरून काढणारे कोण जन्माला येणार नाही। हे नेता हा देशाचा नेता होता, महाराष्ट्राचा नव्हता आणि आमचा आदरणीय दादा आज आमच्यातून निघून जाते याचं वाईट तर वाटत, परंतु बारामतीला पोरक करून दादा नाही आज शेवटचा निर्णय घेतलेला दिसतोय। तुम्ही शासकीय नोकरीमध्ये होता, आता रिटायर आहे, तुमच्या काय नेमका आठवण येत दादा? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सुप्रिया सुळे, त्याचबरोबर सुनेत्रा पवार आणि इतरही पवार कुटुंबियांचं सांत्वन केलं। गिरीश महाजन देखील यावेळी उपस्थित आहेत, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत। ही दृश्य आपण बघतोय। अजित पवार यांच्या समर्थकांच्या, कार्यकर्त्यांच्या या घोषणा आहेत ज्या खरं तर मन सुन्न करणाऱ्या आहेत। अजित पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातल्या सगळ्याच जनतेला मोठा धक्का बसलेला आहे। त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचं हे दुःख, त्यांच्या समर्थकांचं हे दुःख याची कल्पनाच केवळ आपण करू शकतो।
सगळ्या कार्यकर्त्यांना, संपूर्ण बारामतीला अजितदादांनी पोरकं केलंय अशा भावना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत. कार्यकर्त्यांची ही झालेली प्रचंड गर्दी आपण बघतोय. रुग्णालयाच्या बाहेर हा सगळा आक्रोश कार्यकर्त्यांचा सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेतली. शिवाय पवार कुटुंबाचं सुद्धा त्यांनी सांत्वन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केलेला आहे. महाराष्ट्र में दुखद विमान दुर्घटना हुई है। इस दुर्घटना ने महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार जी और कुछ साथियों को हमसे छीन लिया है। अजित दादा ने महाराष्ट्र और देश के विकास में अपना बड़ा योगदान दिया है। विशेष रूप से गांवों के जीवन को बेहतर बनाने के लिए उन्होंने हमेशा आगे बढ़कर काम किया। मैं अजीत पवार जी के परिवार के प्रति संवेदना व्यक्त करता हूं। जिन साथियों को हमने इस हादसे में खोया है, इस पीड़ा की घड़ी में हम सभी उनके परिजनों के साथ हैं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अजित पवार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केलेला आहे. पवार कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोत असं देखील मोदींनी म्हटलेलं आहे. विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर उद्या सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्या दृष्टीनं तयारी देखील सुरू करण्यात आलेली आहे. संपूर्ण पवार कुटुंब, राष्ट्रवादी काँग्रेसचं कुटुंब आणि संपूर्ण महाराष्ट्रच खरं तर अजित पवार यांच्या या विमान अपघातातल्या निधनाच्या बातमीनं दुःख सागरात बुडालेलं आहे. दादा भुसे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघतोय इतरही नेते कार्यकर्ते त्यांच्या सोबत यावेळी आहेत. काही वेळापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे फडणवीस आणि शिंदेंनी सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेतली. संपूर्ण पवार कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलं. त्याची सुद्धा दृश्य आपण सध्या बघतोय. विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजे गुरुवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यापूर्वी साधारण 1 ते 1.5 तास आधी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. कारण आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी धाय मोकलून रडणारे कार्यकर्ते हे आत्ताच बारामतीमध्ये जमायला सुरुवात झालेली आहे. अगदी सकाळी ज्या वेळेला बातमी समजली या अपघाताची आणि अजितदादांच्या निधनाची, तेव्हा सुद्धा असंख्य जण हे रुग्णालयाच्या बाहेर आलेले होते आणि मोठा आक्रोश या सगळ्यांचा सातत्यानं पाहायला मिळाला. आणि आता उद्या सुद्धा विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर निश्चित मोठी गर्दी जमेल. ज्या वेळेला सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेतली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी, तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय. सुप्रिया सुळे देखील यावेळी तिथं आल्या. त्यांचं देखील सांत्वन मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. अनेक दशकं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार सक्रिय असलेले आपण बघितले. या सगळ्यामध्ये मात्र सुनेत्रा पवार या सामाजिक काम करत होत्या.
राजकारणामध्ये काही त्या सक्रिय नव्हत्या. मात्र ज्यावेळेला शरद पवार यांच्याशी मतभेद झाले, राष्ट्रवादीचे 2 गट झाले, त्यानंतर मात्र सुनेत्रा पवार या राजकारणामध्ये आल्या, त्या खासदार झाल्या. आणि यावेळेला अजित पवारांसाठी ती जी निवडणूक होती ती खरं तर अजित पवार यांच्यासाठीची परीक्षा घेणारी होती, असं सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये म्हटलं गेलं. आणि अशा रीतीने खासदार सुनेत्रा पवार सुद्धा राजकारणामध्ये सक्रिय झालेल्या आपण बघितल्या. आता मात्र अजित पवार यांच्या या अकाली निधनानंतर त्यांच्यासमोर मोठा दुःखाचा डोंगर उभा राहिलेला आहे. शरद पवार हे सपत्नीक बारामतीमध्ये दाखल झाले. मुंबईहून ते निघाले, बारामतीत पोहोचले तेव्हाचे दृश्य आपण पाहतोय. ज्यावेळेला अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजली त्यावेळेला युगेंद्र पवार यांना सुद्धा अश्रू अनावर झाले. दाय मोकलून रडताना दिसले युगेंद्र पवार. रोहित पवारांना सुद्धा अश्रू अनावर झाले. एकंदरीतच पवार कुटुंबियांसोबतच राष्ट्रवादीचे सगळे समर्थक, कार्यकर्ते आणि संपूर्ण महाराष्ट्रातली जनता यांच्यासाठी अजित पवार यांचं हे असं विमान अपघातात झालेलं निधन पचवणं हीच मोठी कठीण गोष्ट होऊन बसलेली आहे. उद्या सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्काराची तयारी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. आज संध्याकाळी अंत्यदर्शनासाठी पार्थिव विद्याप्रतिष्ठानमध्ये ठेवलं जाईल असं समजतंय. संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन त्या ठिकाणी घेता येणार आहे. आणि उद्या सकाळी 11 वाजता म्हणजे गुरुवारी सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे आजूबाजूचे रहिवासी मोठा स्फोट झाल्याचा आवाज झाल्यानंतर जेव्हा धावले तेव्हा सुरुवातीला काही लक्षात आलं नाही. आगीचा मोठा जाळ त्या ठिकाणी दिसला. मात्र काही वेळानंतर समजलं कपड्यांवरून आणि मुख्य म्हणजे हातातल्या घड्याळावरून अजित पवार यांची ओळख पटली. या विमानामध्ये अजित पवार होते असं संबंधितांना समजलं. खरं तर त्यांचं हे पक्षचिन्ह आहे राष्ट्रवादीचं घड्याळ. आणि याच घड्याळानं या अपघातानंतर अजित पवार यांची ओळख पटवली. हा नियतीचा खरं तर एक क्रूर खेळ म्हणावा लागेल. हा योगायोग म्हणायचा झाला तरी सुद्धा तितकाच क्रूर योगायोग म्हणावा लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या बारामतीसाठी अजित पवार नेहमी झटत आले, बारामतीकरांसाठी आठवड्यातला खास वार त्यांनी ठेवला, तिथली कामं ही झाली पाहिजेत. आणि कार्यकर्ते जर मुंबईला आलेले दिसले बारामतीतले तर त्यावेळेला सुद्धा ते